नमस्कार मित्रांनो, एटीसी क्लासेसच्या लर्न ॲट होम या कॅम्पेनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण अँगल प्लेन बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन, लाईन बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे चॅप्टर नंबर 6 पार्ट 1 आपण कंप्लीट केला होता. आता त्यामध्ये आपण एक्सरसाइज 6.4 सॉल्व्ह करणार आहोत, ज्यामध्ये अँगल बिटवीन टू प्लेन, लाईन आणि प्लेन मधला अँगल सुद्धा, डिस्टन्स बिटवीन लाईन अँड प्लेन किंवा दोन प्लेन मधला सुद्धा डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. हे सगळे टॉपिक यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणखी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा याची आपण घेणार आहोत आणि सगळं झालेल्या चॅप्टरला रिमेंबर करणार आहोत की यामध्ये कोणकोणते टॉपिक लाईनचे, प्लेनचे होते ते सगळे आपण यामध्ये पाहणार आहोत. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम. प्लेन बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे अँगल बिटवीन प्लेन्स. तर अँगल आपण कोणताही अँगल त्याच्यामधला डिस्कस करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. लाईन आणि प्लेन मधला सुद्धा अँगल फाइंड आउट करू शकतो आणि दोन प्लेन मधला सुद्धा अँगल फाइंड आउट करू शकतो. अँगल बिटवीन प्लेन्स जर फाइंड आउट करायला सांगितलं तर समजा दोन इक्वेशन दिलेले आहे, आर डॉट एन बार n1 bar is equals to d1 and r bar dot n2 bar is equals to d2 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग त्याच्यामधलं सुद्धा फाइंड आउट करू शकतो. टू प्लेन्स आर नॉट परपेंडिक्युलर टू इच अदर, देन द अँगल बिटवीन देम इज डिफाईन ॲज ॲक्यूट अँगल. आपल्याला माहिती आहे की परपेंडिक्युलर नसेल, परपेंडिक्युलर पेक्षा कमी म्हणजे ॲक्यूट अँगल आणि परपेंडिक्युलर पेक्षा जास्त म्हणजे ॲप्ट्यूज अँगल. तर आपण इथं ॲक्यूट अँगलच फाइंड आउट करणार आहोत, कारण की आपल्याला प्लेन परपेंडिक्युलर नाही आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ॲक्यूट अँगल मॅक्झिमम वेळेस आपण फाइंड आउट करणार आहे. अँगल बिटवीन अ लाईन अँड अ प्लेन तो सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. त्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे cos θ इक्वल्स टू मॉड ऑफ n1 बार डॉट n2 बार अपॉन मॉड ऑफ n1 बार डॉट मॉड ऑफ n2 बार आणि मोठा मॉड. ह्याच फॉर्म्युल्यावर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत एक्सरसाइज 6.4 मधले, म्हणून हा फॉर्म्युला व्यवस्थित लर्न करून ठेवा. त्यानंतर अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, लाईन आणि प्लेन मधला जर अँगल फाइंड आउट करायला सांगितलं, कॉम्प्लिमेंटरी अँगल ॲक्यूट अँगल राहणार आहे. त्याचा फॉर्म्युला आहे साइन थिटाचा, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तो पण तुम्ही लक्षात ठेवा, तो पण तुम्ही लर्न करून घ्या. त्यानंतर कोप्लेनॅरिटी आहे. कोप्लेनॅरिटीमध्ये इक्वेशन आपल्याला प्लेनचं डिटरमाइन करायचं आहे. ते इक्वेशन आपण प्लेनचं डिटरमाइन करण्यासाठी ह्या डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकतो. x मायनस x1, y मायनस y1, z मायनस z1 अपॉन a1 b1 c1 अपॉन a1 b1 c1 a2 b2 c2 घेऊ शकतो इज इक्वल्स टू 0. डिटर्मिनंटमध्ये या व्हॅल्यू घेऊ शकतो जर तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले असेल तर. आणि जर कोप्लेनर जर दिलेले असेल ते कोप्लेनर फाइंड आउट करण्यासाठी हे इक्वेशन आपण फाइंड आउट करू शकतो. कोप्लेनर जर आपल्याला प्लेन कोप्लेनर दाखवायचे असेल किंवा लाईन कोप्लेनर दाखवायचे असेल तर लाईन कोप्लेनर दाखवण्यासाठी हा डिटर्मिनंट वापरू शकतो. आणि प्लेन आणि लाईन जर कोप्लेनर दाखवायचे असेल तर त्यासाठी सुद्धा तो क्वेश्चन आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन, याच्यावरची सुद्धा एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे, एकदम इझी आहे. आता त्याच्यासाठी डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार इज मॉड ऑफ ए बार डॉट एन बार, या क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आणि एखादा पॉईंट जर दिला असेल, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ए बार फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन बार इज पी इज गिवन बाय, तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मॉड ऑफ पी मायनस ए बार डॉट एन बार मॉड कम्प्लीट या इक्वेशनचा फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. एक्सरसाइज 6.4 मधला पहिला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. फाइंड द अँगल बिटवीन प्लेन्स आर बार डॉट आय बार प्लस जे बार प्लस 2 के बार इज इक्वल्स टू 13 अँड आर बार डॉट 2 आय बार मायनस जे बार प्लस के बार इज इक्वल्स टू 31. हे दोन प्लेन दिलेले आहे. दोन प्लेन मधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर यातला अँगल फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिले हे जे इक्वेशन आहे याला आर बार डॉट n1 बार इज इक्वल्स टू p1 अँड आर बार डॉट n2 बार इज इक्वल्स टू p2 या इक्वेशन मध्ये कन्सिडर करायचं. आणि यामधला अँगल काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला यूज करून आपण अँगल काढू शकतो प्लेन मधला. सगळ्यात पहिले द ॲक्यूट अँगल तो जो फॉर्म्युला आहे तो थिटा बिटवीन द प्लेन्स, दोन प्लेन्स दिलेले असताना तर प्लेन्स काय कन्सिडर केला, पहिला आर बार डॉट n1 बार इज इक्वल्स टू p1 अँड आर बार डॉट n2 bar is equals to p2 bar is given by cos theta is equals to mod of n1 dot n2 bar upon मध्ये mod of n1 bar dot mod of n2 bar आणि मोठा मॉड. हे झालं इक्वेशन नंबर 1. तर याच्याशी याला कम्पेअर केल्यानंतर बाय कम्पेअर केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी मिळणार आहे. विथ द अबाव प्लेन्स तर आपल्याला n1 बारची व्हॅल्यू मिळाली आय बार प्लस जे बार प्लस 2 के बार अँड n2 बारची व्हॅल्यू मिळाली 2 आय बार मायनस जे बार प्लस के बार.
P1 आणि P2 च्या व्हॅल्यू P1 30 आणि इथं P2 31 आहे. त्या काढण्याची काही गरज नाही, फक्त आपल्याला हेच काढायची होती. तर सगळ्यात पहिले आपण यातला डॉट प्रोडक्ट काढून घेऊया. तर डॉट प्रोडक्ट काढण्यासाठी हिअर n1 बार डॉट n2 बार इज इक्वल्स टू I बार प्लस J बार प्लस 2K बार डॉट 2I बार मायनस J बार प्लस K बार. तर हा आहे 1 इंटू 2 प्लस 1 इंटू मायनस 1 प्लस 2 इंटू 1. डॉट प्रोडक्ट काढत आहे. तर डॉट प्रोडक्ट काढण्यासाठी 2 1 जा 2 प्लस इंटू मायनस मायनस 1 1 जा 1 2 1 जा 2. तर हे झाले 2 2 जा 4 मायनस 1 इज इक्वल्स टू 3. n1 बार डॉट n2 बारची व्हॅल्यू आली 3. त्यानंतर आता मॉड ऑफ n1 बार काढायचा आहे, तो काढून घेऊया. ऑल्सो मॉड ऑफ n1 बार इज इक्वल्स टू, तर अंडर रूटमध्ये व्हॅल्यू याच्या काय आहे 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. 1 स्क्वेअर 1 1 स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 4 2 जा 6. तसाच n2 बारचा मॉड काढायचा आहे. n2 बारचा मॉड काढण्यासाठी सुद्धा त्याचे जे कोएफिशियंट आहे 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. सिमिलरली इथं सुद्धा येईल 4 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल्स टू रूट 6. आता ह्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू. तर इक्वेशन 1 इम्प्लाइज होईल फ्रॉम इक्वेशन 1 किंवा इम्प्लाइज करू शकतो त्याला. काय आहे कॉस थिटा इज इक्वल्स टू मोठा मॉड n1 बार डॉट n2 बार अपॉन मध्ये मॉड ऑफ n1 बार डॉट मॉड ऑफ n2 बार आणि मोठा मॉड. इथे व्हॅल्यू पुटअप करू. सगळ्यात पहिले n1 बार डॉट n2 बारची व्हॅल्यू आहे मॉड मध्ये 3 आणि इथं आहे रूट 6 आणि रूट 6. तर ती व्हॅल्यू येईल आपल्याकडे, ती म्हणजे 3/2 रूट 6. तर कॉस थिटा आला मॉडमधून बाहेर काढल्यावर. थिटा काढायचा आहे तर कॉस इनवर्स ऑफ 3/2 रूट 6. तर हा झाला अँगल त्या प्लेन मधला थिटा बिटवीन द गिवन प्लेन्स. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 होतो सॉल्व एकदम इझी वेने. एक्सरसाइज 6.4 मधला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स दिलेली आर बार डॉट I बार प्लस 2J बार प्लस 2K बार प्लस लॅम्बडा 2I बार प्लस 3J बार मायनस 6K बार अँड द प्लेन आर बार डॉट 2I बार मायनस J बार प्लस K बार इज इक्वल्स टू 0. आता हे सॉल्व करण्यासाठी असे सिच्युएशन जर आली तर याच्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे द ॲक्यूट अँगल थिटा बिटवीन द लाईन्स the line r bar is equals to a bar plus lambda b bar and the plane r bar dot n bar is equals to p is given by, आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन थिटा इज इक्वल्स टू, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, थेरम मध्ये सांगितलेलंच आहे, b बार डॉट n बार अपॉन मॉड ऑफ बी बार डॉट मॉड ऑफ एन बार. पीची काहीच गरज नाही, याला देऊ इक्वेशन नंबर 1. आता या इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं, या इक्वेशनला कम्पेअर केल्यावर हा झाला आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू पी आणि हा झाला आर बार डॉट ए बार प्लस लॅम्बडा बी बार. तर आर बार इज इक्वल्स टू आपल्याला हा इज इक्वल्स टू साईन येईल इथं. तर आर बार इज इक्वल्स टू या टाईप मध्ये झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला बी बारची आणि एन बारची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथं बी बार आहे तो आणि इथं एन बार आहे. हा एन बारशी जर कम्पेअर केलं बाय कम्पेअर केल्यानंतर विथ द गिवन इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर आपल्याला बी बार मिळणार आहे, तो म्हणजे 2I बार प्लस 3J बार मायनस 6K बार आणि एन बार मिळणार आहे, तो म्हणजे 2I बार मायनस J बार प्लस K बार. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. तर दोन्ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला त्यांचा डॉट प्रोडक्ट पाहिजे, तर नाव डॉट प्रोडक्ट काढून घेऊया. बी बार डॉट एन बार इज इक्वल्स टू 2I बार प्लस 3J बार मायनस 6K बार. डॉट प्रोडक्ट घेऊया 2I बार मायनस J बार प्लस K बार. तर 2 इंटू 2 प्लस 3 इंटू मायनस 1 प्लस मायनस 6 इंटू 1. तर 2 2 जा 4, हे झाले मायनस 3 प्लस इंटू मायनस मायनस आणि हे मायनस 6. तर 4 हे झाले मायनस 9.
म्हणजे आलं -5. -5 आन्सर बी बार डॉट एन बारचा आल्यानंतर आता आपल्याला एक एक काढायचा आहे. तो बी बार मॉड ऑफ बी बार काढायचा आहे फॉर्म्युलानुसार, तर ते काढून घेऊया. ऑल्सो बी बार मॉड ऑफ बी बार म्हणजे त्याचे जे कोइफिशियंट आहे ते अंडर रूट मध्ये घेऊ शकतो आपण. तर बी बार आपल्याकडे जे आहे 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस -6चा स्क्वेअर. तर 2चा स्क्वेअर 4, 3चा 9 आणि -6चा 36 म्हणजे झाला 49. अंडर रूट 49 म्हणजे 7. तसंच मॉड ऑफ एन बार काढायचं आपल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा एन बारची जी व्हॅल्यू 2चा स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर 4 + 1 + 1 = √6. तर हे दोन्ही आल्यानंतर आता आपल्याला पुट करावं लागेल इक्वेशन 1 मध्ये. आता इक्वेशन 1 करावं लागेल इम्प्लाइज. इक्वेशन 1 हा झाला मॉड ऑफ एन बारची व्हॅल्यू आणि हे झाली मॉड ऑफ बी बारची व्हॅल्यू. दोन्ही व्हॅल्यू काढल्या आपण, एन बारची पण आणि बी बारची. इक्वेशन 1 करू इम्प्लाइज. इक्वेशन 1 मध्ये साइन थिटा = जो दिलेला आहे आपल्याला त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आपल्याकडे काय दिलेलं आहे, बी बार डॉट एन बार अपॉन मॉड ऑफ बी बार डॉट मॉड ऑफ एन बार. तर यामध्ये पुट करूया व्हॅल्यू. आता त्याची व्हॅल्यू आपण जी काढली ती आली -5 अपॉन याची आली 7 × √6. तर हे मॉडच्या बाहेर आल्यानंतर साइन थिटा = 5 अपॉन 7 √6. थिटा = साइन इनवर्स ऑफ 5 अपॉन 7 √6. दिस इज द अँगल बिटवीन गिवन प्लेन अँड लाईन. लाईन आणि प्लेन मधला जर क्वेश्चन असला तर अशा प्रकारे त्याची व्हॅल्यू काढल्या जाते. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो. सॉल्व क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 6.4. मधला क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व करणार आहोत, ज्यामध्ये शो दॅट लाईन्स आर बार = 2 j बार - 3 k बार प्लस लॅम्बडा I बार प्लस 2 j बार प्लस 3 k बार अँड आर बार = 2 I बार प्लस 3 j बार प्लस 3 k बार प्लस म्यू × 2 I बार प्लस 3 j बार प्लस 4 k बार आर कोप्लेनर. सगळ्यात पहिले ते कोप्लेनर दाखवायचे आहे. दोन लाईनची इक्वेशन दिलेली आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइंड बाय देम. त्यांच्यापासून तयार होणारा प्लेनचं इक्वेशन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. तर जे पहिले इक्वेशन आहे त्याला आपण कन्सिडर केलं आर बार = a1 प्लस लॅम्बडा b1 बार अँड आर बार = a2 बार प्लस म्यू b2 बार. दुसऱ्या इक्वेशनला हे कन्सिडर केलं, पहिल्या इक्वेशनला हे कन्सिडर केलं. कोप्लेनर केव्हा असेल, जेव्हा a2 - a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार = 0 हे कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तेव्हाच ते कोप्लेनर असेल. हे कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला हिअर a1 बारची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. ती आहे 2 j बार - 3 k बार. a2 बारची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. ती आहे 2 I बार प्लस 6 j बार प्लस 3 k बार. b1 बारची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. ती आहे I बार प्लस 2 j बार प्लस 3 k बार. कम्पेअर केल्यानंतर b2 बारची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. ती आहे 2 I बार प्लस 3 j बार प्लस 4 k बार. आता सगळ्यात पहिल्यांदा a2 - a1 काढू. नाव a2 बार - a1 बार. आता a2 बारची व्हॅल्यू आपल्याकडे जी आहे ते 2 I बार प्लस 6 j बार प्लस 3 k बार मायनस जे a1 बार आहे त्यामध्ये 2 j बार मायनस 3 k बार. तर 2i मायनस इथं कोइफिशियंट नाही आहे, कोइफिशियंट असल्यामुळे 2iच होऊन जाईल. 6j मायनस 2j म्हणजे 4j बार. 3k प्लस 3k मायनस मायनस प्लस 6k होऊन जाईल. a2 बार मायनस a1 बारची व्हॅल्यू आली. आता b1 बार क्रॉस b2 बार काढावा लागेल. क्रॉस काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट मध्ये i j k चे कोएफिशियंट घेतात. आता b1 चे कोएफिशियंट आपल्याकडे जे आहे ते आहे 1 2 आणि 3. b2 चे कोएफिशियंट आहे 2 3 आणि 4. ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करावं. डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करता आपल्याला माहिती आहे. i बार घेतला तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर 4 2 जा 8 मायनस 9 मायनस j बार घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करून 4 मायनस 6 प्लस k बार घेऊन फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करायचा 3 मायनस 4. तर i बार 8 मायनस 9 मायनस 1 मायनस j बार 4 मायनस 6 म्हणजे मायनस 2 प्लस k बार 3 मायनस 4 म्हणजे मायनस 1 मायनस i बार मायनस मायनस प्लस 2j बार मायनस k बार. हा आला b1 बार क्रॉस b2 बारची व्हॅल्यू. आता यांचा डॉट प्रोडक्ट आला पाहिजे, तो आला पाहिजे 0. आता डॉट प्रोडक्ट घेऊया त्यांचा.
तर हिअर A2 मायनस A1 बार डॉट B1 क्रॉस B2 बार. तर याचा जो क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे त्यामध्ये 2i बार प्लस 4j बार प्लस 6k बार डॉटमध्ये मायनस आय बार प्लस 2j बार मायनस k बार. तर 2 इंटू मायनस 1 प्लस 4 इंटू 2 प्लस 6 इंटू मायनस 1 मायनस 2 4 2 जा 8 मायनस 6. तर मायनस 2 मायनस 6 मायनस 8 प्लस 8 इज इक्वल्स टू 0. A2 बार मायनस A1 बार dot B1 bar cross B2 bar is equals to 0. Therefore, the given equation of lines are coplanar. हे coplanar आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये सेकंड कंडिशन जी फाइंड आउट करायला सांगितली ते आहे फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइंड बाय देम. तर त्यांच्यासाठी जे इक्वेशन फाइंड आउट करायचं ते आहे द इक्वेशन ऑफ the plane determined by them is r bar minus a1 bar dot b1 bar cross b2 bar is equals to 0. हे इक्वेशन आहे. याला सॉल्व केल्यानंतर r बारचा डॉट आहे r बार डॉट b1 bar cross b2 bar मायनस A2 डॉट B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल्स टू 0. हा मायनसचा इकडल्या साईडला गेला प्लस म्हणजेच काय येईल R बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल्स टू A2 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार. तर या इक्वेशन मध्ये आपल्याला B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू माहिती आहे, A2 ची व्हॅल्यू माहिती आहे, यांचा डॉट प्रोडक्ट घेऊ. हे म्हणजे इक्वेशन होईल त्या प्लेनचं इक्वेशन. तर आता R बार डॉट B1 क्रॉस B2 चं व्हॅल्यू आपल्याकडे आहे मायनस आय बार प्लस 2j बार मायनस k बार इज इक्वल्स टू A2 ची व्हॅल्यू आपल्याकडे जी आहे ती दिलेली आहे 2i बार प्लस 6j बार प्लस 3k बार. यांचा डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट कशासोबत आहे तर B1 बार क्रॉस B2 बार सोबत डॉट प्रोडक्ट आहे तर ते घेऊया. B1 बार क्रॉस B2 बारची व्हॅल्यू आपल्याकडे आहे मायनस आय बार प्लस 2j बार मायनस k बार. तर r बार डॉट मायनस आय बार प्लस 2j बार मायनस k बार हे जसच्या तसं लेफ्ट हँड साईडला डॉट 2 इंटू मायनस 1 डॉट कसा घेतात आपल्याला माहिती आहे 6 इंटू 2 प्लस 3 इंटू मायनस 1. तर हे मायनस 2 6 2 जा 12 हे मायनस 3 12 मायनस 5 इज इक्वल्स टू 7. r बार डॉट मायनस आय बार प्लस 2j बार मायनस k बार is equals to 7. This is the required equation which is determined by the which determines the plane. प्लेन ला डिटरमाइन करण्यासाठीच इक्वेशन आहे. हा अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 झाला सॉल्व. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 5 हा तुमच्यासाठी आहे होमवर्क. म्हणून क्वेश्चन नंबर 5 ला होमवर्क दिलेला आहे. एकच क्वेश्चन आहे तो सॉल्व करा. अशा प्रकारे चॅप्टर नंबर जो आपला आहे 6 लाईन अँड प्लेन हा सुद्धा झाला कंप्लीट. याच्यावर टेस्ट लवकरात लवकर दिल्या जाईल. लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करा, होमवर्क करा. काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या सोशल मीडिया नेटवर्कवर तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याखाली लिंक सेक्शनमध्ये लिंक्स दिलेले आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा अँड जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम. थँक्यू. पॉइंट 4 मधला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट 4i बार मायनस 3j बार प्लस k बार फ्रॉम द प्लेन r बार डॉट 2i बार प्लस 3j बार मायनस 6k बार इज इक्वल्स टू 21. थेरम नुसार याला सॉल्व करायचा आहे. थेरम मध्ये दिलेलेच आहे म्हणून थेरम व्यवस्थित करायचा आहे. तर आपल्याकडे दिलेला जो क्वेश्चन आहे त्याचं द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ए पोझिशन वेक्टर ए बार पोझिशन वेक्टर दिलेला आहे फ्रॉम द प्लेन. त्याच्यासाठी जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन नुसार फ्रॉम द प्लेन r बार डॉट n बार इज इक्वल्स टू p या फॉर्म मध्ये आहे. हा झाला पॉइंट ए पोझिशन वेक्टर आणि हे झालं प्लेनची इक्वेशन इज गिवन बाय. त्याच्यासाठी जे फॉर्म्युला आहे डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा तो आहे d इज इक्वल्स टू इन मॉड a बार डॉट n बार मायनस p मॉड कम्प्लीट अपॉन मॉड ऑफ n बार. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याने हे सॉल्व होतो क्वेश्चन. तर सगळ्यात पहिले आता इथं आपल्याला ए बारची व्हॅल्यू एन बारची व्हॅल्यू आणि मॉड ऑफ एन बारची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करावं लागेल. तर याला जर कम्पेअर केलं हिअर
आपल्याकडे ए बार जो दिलेला आहे तो, आता इथं ए बारची व्हॅल्यू आहे 4i बार, जो पॉईंट दिलेला आहे तो -3j बार प्लस के बार. एन बार आपल्याकडे आहे तो आहे 2i बार प्लस 3j बार -6k बार. आणि पी ची व्हॅल्यू सुद्धा आहे ती आहे 21. तर ह्या व्हॅल्यू आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला यांचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे. तर नाव डॉट प्रोडक्ट काढून घेऊ ए बार डॉट एन बार. तर डॉट प्रोडक्ट काढण्यासाठी सगळ्यात पहिले ए बारची व्हॅल्यू जी आहे 4i बार -3j बार प्लस के बार, डॉटमध्ये 2i बार प्लस 3j बार -6k बार. तर 4 × 2 प्लस -3 × 3 प्लस 1 × -6. 4 2 जा 8 प्लस इंटू मायनस मायनस 3 3 जा 9 प्लस इंटू मायनस मायनस 6. तर हे झालं 8 आणि 9 -9 -6 म्हणजे -15. ही व्हॅल्यू आली -7 ए बार डॉट एन बारची. पी बारची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आणखी आपल्याला जे कळायचं आहे ते फाइंड आउट करायचं आहे मॉड ऑफ एन बार. तर तो अँड मॉड ऑफ एन बार तो फाइंड आउट करण्यासाठी त्याचे कोएफिशियंट स्क्वेअर रूटमध्ये घ्यावं लागेल. एल बारचे म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस -6चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, -6चा स्क्वेअर आपल्याकडे येईल 36 म्हणजेच 49 म्हणजे 7 मॉड ऑफ एन बारची व्हॅल्यू. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपलं जे इक्वेशन नंबर 1 आपण कन्सिडर केलं आहे त्यामध्ये पुटअप करायचं, मग रिक्वायर्ड डिस्टन्स आपल्याला मिळते. तर करूया पुटअप. पुट द व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 मध्ये डिस्टन्स आहे. डिस्टन्सच्या फॉर्म्युलामध्ये ए बार डॉट एन बार मायनस पी मॉड कम्प्लीट अपॉन मॉड ऑफ एन बार. तर व्हॅल्यू पुटअप करू. मॉड ऑफ ए बार डॉट एन बारची व्हॅल्यू आहे -7 मायनस पी ची व्हॅल्यू आहे 21 मॉड कम्प्लीट अपॉन मॉड ऑफ एच ची व्हॅल्यू आहे 7. तर -7 - 21 मॉडमध्ये येईल 28 - 28 अपॉन 7. तर हे मॉडच्या बाहेर पॉझिटिव्ह व्हॅल्यू निघते. 28 अपॉन 7, 7 भाग दिला तर येईल 4, डिस्टन्स 4 युनिट. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व, ज्यामध्ये आपल्याला त्याचा डिस्टन्स फाइंड आउट करता येते. हा झाला एक्सरसाइज 6.4 मधला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व. रिमेंबर दिस मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लर्न करायच्या आहे. तर यामध्ये आपण आतापर्यंत काय काय पाहिलेलं आहेत, कोणत्या लाईन्स बद्दलच्या, प्लेन बद्दलच्या गोष्टी आपल्याला पाहिजे. तर सगळ्यात पहिले लाईन बद्दलच्या गोष्टी आहे. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए बार पॅरलल टू वेक्टर बी बार इज आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हे इक्वेशन आहे, त्याचं आपण पाहिलं. यावरचे क्वेश्चन आपण एक्सरसाइज मध्ये 6.1 मध्ये सॉल्व्ह केलेले. त्यानंतर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए पोजिशन वेक्टर ए बार अँड पॉइंट बी पोजिशन वेक्टर बी बार इज आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. याच्यावरचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए x1 y1 z1 अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशो ए बी सी. याच्यावरचे सॉल्व्ह करण्यासाठी x - x1 अपॉन ए इज इक्वल्स टू y - y1 अपॉन बी इज इक्वल्स टू z - z1 अपॉन सी. हा सुद्धा पाहिलेला आहे. त्यालाच आपण एक अल्टरनेट मेथड दिली होती. त्या अल्टरनेट मेथडनं डिटर्मिनंट स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू घेऊन आपण फाइंड आउट करू शकतो. ते सुद्धा इथं दिलेलं आहे. डिस्टन्स शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन लाईन, दोन लाईन मधलं शॉर्टेज डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला दिलेला आहे. दोन लाईन्स जर दिले असेल आणि ते इंटरसेक्ट करत असेल, इंटरसेक्ट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे a2 - a1 डॉट b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल्स टू 0. हे येत असेल तेव्हाच ते इंटरसेक्ट करते. दोन लाईनी दिलेल्या आहे, लाईनचे इक्वेशन दिलेलं आहे x - x1 अपॉन a1, y - y1 अपॉन b1, z - z2 अपॉन c1 and x - x2 upon a2 is equals to y - y2 upon b2 is equals to z - z2 upon c2. इंटरसेक्ट केव्हा करेल ते, जेव्हा त्यांचा हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 दिली जाईल. डिटर्मिनंट मध्ये x2 - x1, y2 - y1, z2 - z1, a1 b1 c1, a2 b2 c2 हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. आता दोन पॅरलल लाईन जर असेल, त्याचं जर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, त्यासाठी फॉर्म्युला आहे मॉड ऑफ a2 - a1 क्रॉस b बार. या फॉर्म्युला आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर प्लेन बद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. प्लेन बद्दल खूप काही आपण इन्फॉर्मेशन गॅदर केलेली आहे. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ए बार आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. त्यानंतर त्याचं इक्वेशन जे आहेत, ह्याच इक्वेशनला आपण त्याचा स्केलर प्रोडक्ट फॉर्म सुद्धा म्हणू शकतो. स्केलर प्रोडक्ट फॉर्मचे इक्वेशन सुद्धा आहे. डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तो सुद्धा आपण इथं फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर त्याचं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ए बार अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार इज आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. या इक्वेशननं सुद्धा वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करता येते. त्यानंतर
याच इक्वेशनला पॅरामेट्रिक फॉर्म सुद्धा म्हटलं जाते. आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज पॅरामेट्रिक फॉर्म. त्यानंतर जर नॉन कोलिनियर पॉईंट असेल 3 ए बी सी, त्याची पोझिशन ए बार बी बार सी बार, आणि ते जर आपल्याला सॉल्व्ह करायला दिलेलं असेल, त्याचं जर इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं, आर बार मायनस ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार इज इक्वल्स टू 0. कार्टिशियन फॉर्म प्लेनचा x minus x1 y minus y1 z minus z1 x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 x3 minus x1 y3 minus y1 z3 minus z1 is equals to 0. हा राहू शकतो. एखादा प्लेनचं डिस्टन्स दिलेलं असेल आणि त्याचा नॉर्मल फॉर्म विचारला असेल, तर तो r bar dot n bar equals to p. lm and r द डायरेक्शन कोसाइन अँड नॉर्मल डायरेक्शन रेशो एबीसी च्या फॉर्म मध्ये दिले असेल. ओरिजिन पासून जर इक्वेशन काढायला सांगितलं lx प्लस my प्लस nz इज इक्वल्स टू p, या फॉर्म मध्ये सुद्धा काढू शकतो. असे छोटे छोटे फॉर्मॅट त्याचे दिलेले आहेत, त्याचे इक्वेशन सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर त्यांचं डिस्टन्स जर दिलेले इंटरसेक्ट करतात ती व्हॅल्यू दिलेली आहे इक्वेशनची. त्यानंतर प्लेन इंटरसेक्ट करण्यासाठीचे फॉर्म, त्यांचा अँगल जर काढायला सांगितलं तर कॉस थिटा आणि साइन थिटाचा फॉर्म्युला दोन्हीही. त्यानंतर त्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. अशा प्रकारे हे सगळं रिमेंबर धिसचं जे टॉपिक्स असतो तो 100% क्लिअर करा. घरीच राहा, सुरक्षित राहा. जॉईन द कॅम्पेन, लर्न ॲट होम. थँक्यू.